तसा सूर्याचा उदय झाल्यानंतर रात्र किती दिवसांनी पडून जाते? उत्तर द्या. पण उजेड पडल्यानंतर अंधार किती तासांनी निघून जातो? किती तासांनी? दादा मग लगेच उत्तर दिलं. छान वा. तसं वर्ण ज्ञानोबराय बोलतात ना, एकदा ज्ञान प्राप्त झालं की दादा भेद ज्ञानही जातं, अनुकूल प्रतिकूल ज्ञानही जातं, अंतकरणातला राग द्वेषही जातो, जीवनातलं पाप पुण्यही जातं, जीवनातलं दादानो जो काही शरीर हे माझा आहे हा भावही जातो आणि त्या ठिकाणी दुःखही नष्ट होतं. विठ्ठल सूर्यदया सरसी रात्र पळवणी जाय अपैसी गेली धियंता तैसी अविद्या सवे. पण दादांनो आपलं जीवन हे अज्ञानी आहे, आपलं जीवन हे अनाथ आहे. तो संसार सरतांची सावली अनाथ जीवांची माऊली. दादांनो आपलं अनाथ जीवन आहे. मग माझ्या तुकोबरायांना आपल्याकडे पाहिल्यानंतर थोडी दया आली. पण तुकोबरायला वाटलं अरे दादांनो योग्यांना पंडितांना सिद्धांना ब्रह्मदेवाला संत नाही कराले, मग आपल्यासारख्या अज्ञानी जीवाला त्या साधू महापुरुषाचा परिचय कस काय होईल. म्हणून माझ्या तुकोबरायांनी आजच्या सेवेकरता निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एका अलौकिक साधू महापुरुषाचा परिचय करून दिलेला. पवित्र तो देह